Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrunmayee Joshi here. In today's English grammar session, let us study more structures which are of type conditionals. नमस्कार, मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या इंग्लिश व्याकरणाच्या पाठात आपण कंडिशनल्स CONDITIONALS कंडिशनल्स बघणार आहोत. तर सर्वप्रथम पाहूया कंडिशनल्स म्हणजे काय. मराठीत त्याला काय म्हणतात तर ती असतात जर तरची वाक्य. सो समटाइम्स वी call conditionals as if clauses. if clauses. म्हणजे जर असं झालं तर असं होईल ह्या प्रकारची जी वाक्य असतात ती कंडिशनल्समध्ये येतात. तर त्यातला कंडिशनल्समधला आपण फर्स्ट टाईप बघणार आहोत. ॲक्च्युली कंडिशनल्स डिस्क्राईब द रिझल्ट ऑफ समथिंग दॅट माईट हॅपन इन प्रेझेंट ऑर फ्युचर ऑर माईट हॅव हॅपन्ड बट डिडंट हॅपन इन द पास्ट. सो कंडिशनल्स 3 टाईपचे असतात. आज आपण जे बघणार आहोत ते आहे ओपन कंडिशन. सो लेट्स स्टडी टाईप 1 कंडिशन. टाईप 1 कंडिशनल ऑफ द इफ क्लॉज इट इज कॉल्ड ॲज ओपन कंडिशन. एक उदाहरण घेता म्हणजे लगेच लक्षात येणार आहे. सो फर्स्ट एक्झाम्पल इज इफ यू स्टडी हार्ड यू विल गेट अ फर्स्ट क्लास. म्हणजे तू जर खूप अभ्यास केलास तर तुला फर्स्ट क्लास मिळेल. नाव लेट अस लुक ॲट दिस सेंटेन्स वन्स अगेन. इफ यू स्टडी हार्ड. तर आता हे कंडिशनलचा स्ट्रक्चर कसं आहे. इफ क्लॉज आणि देन मेन क्लॉज. म्हणजे आधी इफ क्लॉज येते आणि त्याच्यानंतर वाक्यात येते मेन क्लॉज. आता ही इफ क्लॉज कशी असते तर टाईप 1 कंडिशनल ज्याला आपण ओपन कंडिशन म्हणतो त्यात ती असते सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. इफ यू स्टडी हार्ड. स्टडी इज इन प्रेझेंट टेन्स ओव्हर हिअर अँड द मेन क्लॉज इट हॅज आयदर द वर्ब सच ॲज विल, shall, can, may plus plain infinitive. Now what's the plain infinitive? Plain infinitive INFINITIVE. Plain infinitive म्हणजे बेस फॉर्म ऑफ द वर्ब. मूळ क्रियापद असं ज्याला म्हणता येईल. तर हा टाईप 1 कंडिशनल कसा आहे. इफ क्लॉज सिम्पल प्रेझेंटमधली त्याला जोडून मेन क्लॉज. मेन क्लॉजमध्ये विल, शाल, कॅन, मे हे जे मॉडल्स असतात ते अधिक प्लेन इन्फिनिटिव्ह म्हणजे मूळ क्रियापद. त्यामुळे इफ यू स्टडी हार्ड यू विल गेट अ फर्स्ट क्लास. हे वाक्य आपण बघत होतो. तर इफ यू स्टडी हार्ड तू जर खूप अभ्यास केलास तर तुला फर्स्ट क्लास मिळेल. इथे इफ यू स्टडी हार्ड प्रेझेंट टेन्समध्ये आणि यू विल गेट अ फर्स्ट क्लास हा मेन क्लॉज येतो. विल हे फ्युचर दर्शवतं. विल हे मॉडल आहे आणि गेट हे मूळ क्रियापद किंवा इन्फिनिटिव्ह वापरलं गेलेलं आहे. नाव लेट्स लुक ॲट द सेकंड सेंटेन्स. इफ इट रेन्स वी शॅल पोस्टपोन आवर पिकनिक. इफ इट रेन्स हे झालं इफ क्लॉज. जर पाऊस पडला. आता मेन क्लॉज काय आहे याची. वी शॅल पोस्टपोन आवर पिकनिक. POSTPONE. पोस्टपोन म्हणजे पुढे ढकलणं. जर पाऊस पडला तर आपण आपली सहल पुढे ढकलूया किंवा पुढे ढकलू. इथे रेन्स हे सिम्पल प्रेझेंटमधलं वर्ब आहे आणि मेन क्लॉजमध्ये शॅल हे मॉडेल वापरलेलं आहे जे फ्युचर दर्शवतं आणि पोस्टपोन हे प्लेन इन्फिनिटिव्ह आहे. नाव लेट्स लुक ॲट थर्ड एक्झाम्पल. इफ आय फाइंड द पेन आय शॅल गिव्ह इट टू यू. इफ आय फाइंड द पेन
हे आहे इफ क्लॉज सिम्पल प्रेझेंटमधलं. आय शॅल गिव्ह इट टू यू हे आहे मेन क्लॉज. इथं शाल हे मॉडल वापरलं गेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, इफ हर अंकल अराइव्स हे झालं इफ क्लॉज. शी मे नॉट कम विथ यू हा झाला मेन क्लॉज. सो इफ हर अंकल अराइव्स शी मे नॉट कम विथ यू हे झालं टाईप 1चं कंडिशनल. आता आपण लास्ट सेंटेन्स बघूयात यातलं. इफ यू हिट द डॉग HIT हिट इट विल बाईट यू BITE बाईट म्हणजे चावणं. तर इफ यू हिट द डॉग हे आहे इफ क्लॉज. सिम्पल प्रेझेंटमध्ये हिट आहे आणि मेन क्लॉज आहे इट विल बाईट यू. विल हे फ्युचर दर्शवतं. तर आज आपण टाईप 1 कंडिशनल पाहिलेलं आहे. हे आहे ओपन कंडिशन, जेव्हा इफ क्लॉज सिम्पल प्रेझेंटमध्ये असतो आणि मेन क्लॉजमध्ये मोडल आणि प्लेन इन्फिनिटी वापरतात. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. आय होप यू हॅव अंडरस्टूड इट. थँक्यू. धन्यवाद.